नमस्कार. मी तन्मय मांढरेकर. राज्यसेवा 2024मध्ये रँक 7 आणि OBC प्रवर्गात रँक 1. मी बागल सरांचा इंग्रजीचा विद्यार्थी. तर बागल सरांचं आपल्याकडे आज पुस्तक आलेलं आहे, टॉपिक वाईज थ्रू अनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेश्चन पेपर. खरं तर इंग्रजीच्या आपल्या कंबाईनसाठी तुम्हाला माहिती आहे की लँग्वेजसाठी 50% वेटेज आपलं इंग्रजीचं आहे, परंतु मुलांना तिथेच थोडे मार्क कमी पडतात. त्यातलं मेन महत्त्वाचं कारण म्हणजे PYQ ॲनालिसिस. कारण मुलं व्यवस्थित PYQ ॲनालिसिस करत नाहीत, फक्त कंटेंट वाचतात, कन्सेप्ट शिकतात, पण PYQ सोडवले नसल्यामुळे त्यांना बराच तोटा निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस असलेलं हे पुस्तक बागल सरांनी तयार केलेलं आहे. म्हणजे गेल्या राज्यसेवेच्या वेळेला पण मला हे पुस्तक मिळालं होतं. आणि खरं तर म्हणजे आत्तापर्यंत जेवढी मार्केटमध्ये पुस्तक आहेत त्यातलं सगळ्यात बेस्ट म्हणता येईल की ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस दिलेलं आहे, तर हे पुस्तक म्हणता येईल. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं पुस्तकाच्या, तर टॉपिक्स दिले आहेत, जवळजवळ 73 टॉपिक्स आहेत. म्हणजे मुळात मुलांना हेच माहीत नसतं की इंग्रजीला एवढे कंटेंट, म्हणजे जनरली ह्याची ग्रामरचे 52 टॉपिक आणि व्होकॅबचे जवळजवळ 20 टॉपिक, म्हणजे हेच मुलांना माहिती नसतं. तर हे सरांनी पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर फक्त प्रश्न उत्तरे न देता प्रत्येक प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल काय आहे आणि तो प्रश्न परत कधी रिपीट झाला आहे हे पण त्यांनी पूर्ण सगळं घेतलेलं आहे. नंतर प्रत्येक ऑप्शन, म्हणजे आता एका प्रश्नाला आपल्याला 4 पर्याय असतात, तर प्रत्येक पर्यायाचं डिटेल एक्सप्लेनेशन सरांनी दिलं आहे. म्हणजे इतकं सविस्तर पुस्तक तुम्हाला खरं तर सध्या तर माझ्या माहितीनुसार कुठलेच नाही आहे. त्यामुळं तुम्ही पूर्णपणे डोळे झाकून या सरांच्या पुस्तकावर विश्वास ठेवू शकता. आणि सरांनी सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ पुस्तकाची पानेच बघितले, जवळजवळ आपले 800 पान आहेत. म्हणजे इतकं डिटेल जर तुम्ही केलं तर तुम्हाला इंग्रजीला 40+ नेण्यासाठी तुम्हाला कोणीच तुमचा म्हणजे रोखू शकत नाही. तर इतकं मस्त हे पुस्तक केलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक खरेदी करावं. आणि त्याचबरोबर सरांची PYQ ॲनालिसिसची पण बॅच आहे, ती तुम्ही जर घेतलीत तर तुम्हाला परत याचा चांगला फायदा होईल. त्यामुळं हे पुस्तक तुम्ही वापरा, हे आवर्जून पुस्तक वापरा आणि तुमचा इंग्लिशचा स्कोअर बूस्ट करा. सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.